नमस्कार मंडळी. सविताज होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल, की आज आपण पावभाजी बनवणार आहोत. तर पावभाजीसाठी आपल्याला भरपूर अशा भाज्या लागणार आहेत. तर मी इथे भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत. तर आपल्या भाज्या आपण पहिल्यांदा साफ करून घेऊया. आता इथे मी पाव किलो वाटाणे घेतलेले आहेत. आता वाटाणे आपण सोलून घेऊया. आणि त्याच्यानंतर मी थोडेसे फ्रेंच बीन्स सुद्धा घेतलेले आहेत इथे. आता आपल्याला फ्रेंच बीन्स जे आहेत ते खूप जास्त असं टाकायचं नाहीये. मी पाव किलो घेतले होते, पण मी थोडंसं अर्धा पावच टाकलेला आहे याच्यामध्ये. कारण की बाकीच्या भाज्या सुद्धा अजून आपल्याला याच्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे भरपूर अशा आपल्या भाज्या होणार आहेत आता इथे. आता इथे बघा मी एक 4 ते 5 बटाटे घेतलेत, मोठे बटाटे आहेत हे आणि एक बीट घेतलेला आहे. आता बटाटे जे आहेत ते आपण व्यवस्थित सोलून सालं काढून घेऊया याची आणि सालं काढून झाली की याला पाण्यात टाकून घेऊया. आता आपण बीट सुद्धा इथे एक बीट घेतलेला आहे. तो सुद्धा याचं साल काढून याला पाण्यात टाकून घेऊया आणि हे बीट जे आहेत हे एक अख्खं बीट मी नाही वापरणार आहे याच्यामध्ये. अर्धच बीट वापरणार आहे. कारण की काय होतं की बीट जे असते ते थोडंसं गोडसर असतं. त्यामुळे जास्त वापरायचं नाही पावभाजीला. थोडंसंच टाकायचं. मग मी इथे अर्धच बीट वापरलेलं आहे. बटाटे सुद्धा मी मोठे-मोठे चिरून घेतलेले आहेत. या आधीच्या ज्या भाज्या आहेत वाटाणे आणि फ्रेंच बीन्स जे आहेत ते मी व्यवस्थित स्वच्छ धुवून साईडला ठेवलं होतं. आता हे सगळ्या भाज्या ज्या आहेत आपल्याला कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता भाज्या आपण कुकरला लावून घेऊया. आता आपले जे बटाटे आणि बीट जे आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता कुकर लावून घेऊया आपण आणि कुकरमध्ये आपल्या सगळ्या भाज्या अशा शिजवून घेऊया. आता ह्या भाज्या टाकून झाल्यानंतर तुम्हाला पाणी जे आहे ते भाज्या बुडतील इतकंच पाणी तुम्हाला टाकायचं आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण की तसं भाज्या पण भरपूर आहेत आणि पाणी पण खूप जास्त झालं की कुकरच्या बाहेर असं पाणी येऊ शकतं आणि आपल्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजणार नाहीत. त्यामुळे जेवढं भाज्या बुडतील तेवढंच पाणी टाकायचं आहे. आता मी कुकर लावून घेते आणि इथे मी एक 7 ते 8 कुकरच्या शिट्ट्या काढलेल्या आहेत. आता कुकर ठेवून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया आपण आणि कुकर थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करायला घेणार आहोत आता इथे. हे बघा आता कुकरच्या शिट्ट्या व्हायला लागलेल्या आहेत. 2 शिट्ट्या आपण फास्ट गॅसवरती काढणार आहोत आणि बाकीच्या शिट्ट्या ज्या आहेत आपल्याला स्लो गॅसवरती करायच्या आहेत. आता शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे 6 ते 7 मी मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता कांदे जे आहेत ते मी असे मोठे-मोठेच चिरून घेणार आहे. कारण की याला मी चॉपरच्या साहाय्याने परत एकदा असं बारीक चॉप करून घेणार आहे. कारण की आता आपल्याला पावभाजीला भरपूर असा कांदा लागतो. त्याच्यामुळे कांदा चिरायचा म्हटलं की डोळ्याला भरपूर त्रास होतो. त्याच्यामुळे हे चॉपरच्या सहाय्याने मी असं बारीक करते, जेणेकरून आपल्या डोळ्यांना सुद्धा त्रास होत नाही आणि तुम्हाला हवा तितका कांदा जो आहे तो तुम्ही छान असा बारीक करू शकता आणि भरपूर असा कांदा तुम्हाला याच्यामध्ये चॉप करून भेटतो. त्याच्यामुळे मी असं चॉपरच्या सहाय्याने असं याला व्यवस्थित असं बारीक करून घेते. आता ह्या चॉपरचा मला ना बराच चांगला फायदा होतो. बऱ्याच वेळेला मला इतर भाज्यांमध्ये पण भरपूर कांदा लागतो. त्याच्यामुळे मी ह्या चॉपरच्या सहाय्यानेच कांदा असा छान असं व्यवस्थित बारीक करून घेते. आता इथे बघा मी इथे 2 सिमला मिर्च सुद्धा घेतलेल्या आहेत आणि याला सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. याच्यातल्या बिया वगैरे साईडला काढून घ्यायच्यात. त्याचा आतला जो पांढरा भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. फक्त असं सिमला मिर्च जे ग्रीनवाला जो भाग असतो तोच घ्यायचा आहे आणि याला सुद्धा मी असं थोडं मोठं-मोठंच कट करून घेतलेलं आहे. कारण की सिमला मिर्च सुद्धा आपण चॉपरमध्येच बारीक करून घेणार आहोत. इथे बघा आता आपला कांदा सुद्धा व्यवस्थित असा आता आपल्याला जसा हवा आहे आपल्याला इतका बारीक तेवढा बारीक आपण करून घेतलेला आहे. आता कांदा बारीक करून झाला, की आपल्याला सिमला मिर्च सुद्धा चॉपरमधूनच बारीक करून घ्यायची आहे. आता सिमला मिर्च जी आहे ना, आपण कुकरमध्ये बाकीच्या भाज्यांसोबत लावली नव्हती. कारण की हिला आपल्याला कांद्यासोबतच नंतर असं फोडणीला टाकायचं आहे. कारण की बाकीच्या भाज्यांसोबत शिजल्यानंतर तिची टेस्ट जी आहे, ती वेगळी लागते आणि अशी तुम्ही फोडणीला टाकून बघा त्याची टेस्ट खूप छान लागते. म्हणून आपल्याला अशीच ही बारीक चिरून अशी फोडणीसोबत आपल्याला टाकायची आहे. सिमला मिर्च सुद्धा आता बघा अशी व्यवस्थित अशी आपल्याला बारीक करून झालेली आहे. आता तोपर्यंत आपण आलं लसूण पेस्ट तयार करून घेऊया. इथे 2 मी लसणाचे कांदे घेतलेत, सोलून घेऊया आणि त्याच्यानंतर 1 इंच आलं घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकून घेऊया आणि छान अशी बारीक अशी पेस्ट करायची आहे. आता आपण कधी सुद्धा असं पावभाजी बनवताना किंवा बिर्याणी बनवताना असे तयार अशी रेडीमेड पेस्ट नाही टाकायची. अशी घरी बनवलेलीच आलं लसूण पेस्ट टाकायची म्हणजे अशी छान अशी टेस्ट येते आपल्या पदार्थाला.
आता हे बघा कुकर सुद्धा आपला झालेला आहे. मी उघडून बघितलाय, असं थंड झालाय. भाज्या सुद्धा छान शिजलेल्या आहेत. त्यात आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता मी काय करते, एका बाउलमध्ये हे जे जास्तीचं जे पाणी आहे, ते आपण पहिल्यांदा साईडला काढून घेऊया. म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित स्मॅश करता येतील. आणि हे पाणी सुद्धा आपल्याला टाकून नाही द्यायचंय. आपल्याला हे परत वापरायचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्या आपल्या भाज्यांचं सत्व जे आहे ते उतरलेलं आहे. त्यामुळे हे पाणी पाणी फेकायचं नाही. आपण भाजी जेव्हा करणार आहोत त्याच्यामध्ये हे परत वापरणार आहोत. भाज्या बघा अशा मस्त अशा छान व्यवस्थित सॉफ्ट झालेल्या त्याच्यामुळे छान व्यवस्थित अशा स्मॅश सुद्धा होत आहेत. आणि जेव्हा आपण ह्या भाज्या शिजवून बारीक आपल्याला करायच्या असतात तेव्हा अशा स्मॅशरच्या साहाय्यानेच, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ग्लास किंवा तांब्या कशाच्या साहाय्यानेही असं स्मॅश करून घ्या. पण मिक्सरला नाही लावायच्या. मिक्सरमुळे काय होतं, की सगळ्या भाज्या अशा बारीक होऊन आहे ना त्याला ना असं गोडसर अशी टेस्ट येते. अशी वेगळीच टेस्ट लागते पावभाजीला. त्याच्यामुळे कधी सुद्धा असं ना मिक्सरला नाही लावायच्या. अशाच तुम्ही स्मॅशरच्या साहाय्यानेच स्मॅश करा. आता हे बघा सगळं आपल्याला इथे सगळं रेडी झालेलं आहे. आपली सिमला मिर्च कटिंग झाली आहे, कांदा झालेला आहे, आलं लसूण पेस्ट आहे, भाज्या आपल्या शिजवून बारीक करून घेतलेल्या आहेत आपण आणि जे भाज्यांचं उरलेलं पाणी आहे ते सुद्धा इथे साईडला ठेवलेलं आहे. तर आता आपण आपली फोडणीची तयारी करून घेऊया. आता इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली, की मग आता आपण याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेऊया. आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल थोडं गरम झालं, की मग याच्यामध्ये आपण एक चमचाभर बटर टाकणार आहोत. आता बटर जे आहे ना, ते नेहमी तेलामध्ये टाकायचं. कारण की डायरेक्ट असं टाकलं ना, की भांड्यामुळे ते जळायला लागतं. त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकून तुम्ही बटर टाका. म्हणजे बटर जे आहे ते जळणार नाही आणि व्यवस्थित असं मेल्ट होतं. आता हा जो कांदा आपण बारीक करून घेतला होता, त्यातलाच थोडासा कांदा मी साईडला काढून ठेवलाय, की नंतर मग आपल्याला पावभाजी खाताना तो लागणार आहे. त्याच्यामुळे तो साईडला काढून ठेवलाय. आता कांदा टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया. आता हे बटर टाकल्यामुळे ना आपल्या कांद्याला आहे ना असा मस्त असा बटरी टेस्ट येते आणि खूप छान लागतो हा कांदा याच्यामध्ये. आता कांदा आपला चांगला फ्राय होतोय, तोपर्यंत आता इथे आपण ना टोमॅटोची प्युरी करून घेऊया. आता इथे मी 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. याला असं मोठं-मोठं कटिंग करून घेऊया आणि आपण टोमॅटोची प्युरी करून घेऊया. आता इथे तुम्ही बारीक-बारीक टोमॅटो कापून सुद्धा टाकू शकता. तुम्हाला प्युरी नसेल टाकायची तर तसं बारीक-बारीक कटिंग करून टाकू शकता किंवा अशी प्युरी करून सुद्धा टाकू शकता. तुम्हाला वेळ नसेल आणि भरपूर साऱ्या भाज्या तुम्हाला कटिंग करायच्या आहेत, तर तुम्ही एक शॉर्टकट म्हणून तुम्ही हे असं करू शकता, की टोमॅटोला असं प्युरी करून टाकू शकता. पण खूप पण बारीक पेस्ट नाही करायची. अशी दरदरीत अशी ठेवायची. म्हणजे ती पण छान अशी नंतर शिजताना व्यवस्थित अशी छान लागते. आता कांदा छान फ्राय झालेला आहे. आता इथे आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेऊया. व्यवस्थित फ्राय करून घेऊया. हे बघा आपली आलं लसूण पेस्ट आता छान फ्राय झालेली आहे आणि आता इथे आपण सिमला मिर्च टाकून घेऊया. सिमला मिर्च टाकून सुद्धा छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे मी ना 2 चमचे मीठ टाकते सिमला मिर्च टाकल्यानंतर. म्हणजे आपली जी सिमला मिरची आहे ती सुद्धा अशी व्यवस्थित अशी शिजेल. बाकीच्या भाज्या सुद्धा अशा छान सॉफ्ट शिजतील म्हणून आपण मीठ आधीच टाकून घेणार आहोत. आता हे चांगलं व्यवस्थित परत एकदा फ्राय करून घेऊया आणि आपली जी टोमॅटो प्युरी तयार झालेली आहे, ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला छान फ्राय करायचं आहे. व्यवस्थित असं शिजवायचं आहे. टोमॅटोला सुद्धा असं कच्चं ठेवायचं नाही. व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे स्टार्टिंगला टाकल्या-टाकल्या तुम्हाला थोडंसं पाणी असं सुटलेलं दिसेल. त्याच्यानंतर व्यवस्थित हिला छान शिजवलं ना, की असं घट्ट होतं आणि सगळं पाणी उडून जातं आणि हे बघा अशी मस्त अशी छान शिजलेली आहे टोमॅटो प्युरी. आता इथे मी 2 चमचे लाल तिखट पावडर टाकते. आणि आता याच्यानंतर आपल्याला 1 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे. अ, अर्धा चमचा आपण धने पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे. हे सुद्धा मसाले टाकल्यानंतर छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं. हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता यावेळेला आपल्याला हा आपला जो भाज्या ज्या आपण शिजवून मॅश करून ठेवलेल्या आहेत, त्या टाकून घेऊया. हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्या भाजीला व्यवस्थित असे लागले पाहिजेत. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे.
हे बघा असं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये आपण जे भाज्या शिजवताना कुकरमध्ये ते थोडंसं पाणी साईडला ठेवलं होतं, ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. म्हणजे हे भाज्यांचं जे सत्व याच्यामध्ये उतरलं होतं, ते सुद्धा आपलं वाया जाणार नाहीये. सगळं भाज्यांमध्येच लागणार आहे ते. आणि भाजीची कन्सिस्टन्सी आता आपण व्यवस्थित करण्यासाठी थोडंसं अजून पाणी टाकून घेऊया आणि तुम्हाला किती घट्ट करायची आहे त्याच्यानुसार आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे बघा अशी व्यवस्थित अशी छान अशी घट्ट अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि याला एक 5 ते 6 मिनिटं आपण छान असं शिजवू घ्या. म्हणजे सगळे आपल्या भाजीतले सगळे जे मसाले जे आहेत आपल्या भाजीला मस्त असे मिक्स होऊन मस्त अशी टेस्ट येते. हे बघा आता याला अशी छान अशी उकळी फुटायला लागलेली आहे. हे बघा आता छान अशी आता आपली पावभाजी अशी मस्त आता तयार झाली आहे आणि आता इथे सगळ्यात शेवटी आता आपण एक चमचाभर बटर टाकणार आहोत. बटर टाकल्यामुळे ना अशी छान अशी आपली ग्लेज तयार होते आपल्या पावभाजीवरती. मस्त असा कलर येतो याला आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते. म्हणजे तुम्ही खाताना सुद्धा जेव्हा तुम्ही प्लेटमध्ये घेणार आहात त्याच्यावरती सुद्धा बटर घ्याच. पण हे असं करताना सुद्धा तुम्ही वरून बटर टाका. खूप मस्त अशी टेस्ट येते. आता आपण हॉटेलसारखं जेव्हा तुम्हाला हॉटेलमध्ये गेल्यानंतर कसे पाव सुद्धा तुम्हाला असे छान चमचमीत असे करून देतात. तसं आता आपण पावाला सुद्धा असं मस्त असं भाजून घेणार आहोत. आता इथे तव्यावरती मी थोडंसं बटर टाकलंय, लाल तिखट टाकलंय आणि थोडीशी पावभाजीची ती भाजी टाकली, थोडी कोथिंबीर टाकली आणि आपले हे पाव जे आहेत ते ह्याच्यावरती असे व्यवस्थित असे मी फ्राय करून घेते. मस्त असे भाजून घेते आणि असं मस्त असं आपण प्लेटिंग करून घेऊया. हे बघा पाव पण असे छान असे चमचमीत असे आपले दिसायला लागलेत. मस्त असे भाजून झालेले आहेत आणि असं सर्व्ह करताना मस्त असं बाउलमध्ये तुम्ही पावभाजी घ्या. भरपूर सारं बटर टाका, थोडीशी कोथिंबीर टाका, सोबत कांदा घ्या, लिंबू घ्या आणि आपले हे असे मस्त असे भाजलेले पाव. मस्त आपली पावभाजी तयार झालेली आहे. मग अशाच भन्नाट रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.